नमस्कार. अर्णव, अंजलीच्या नावावर करत असलेली प्रॉपर्टी अर्णवने करू नये, त्यामुळे वल्लरीने एक वेगळाच प्लॅन आखलेला असतो. त्या प्लॅननुसार वल्लरीने आता अर्णवला एका ठिकाणी बोलावलेलं असतं आणि त्या ठिकाणी त्याला थेट बांधून ठेवण्यात आलेलं असतं. अर्णव स्वतःशी बोलत असतो, या ठिकाणी येऊन मी खूप मोठी चूक केली आहे. आणि अशातच आपण पाहतोय थेट वल्लरी स्वतःच्या गुंडांना म्हणत असते, याला तोपर्यंत इतकं मारा की हा अर्धमेला झाला पाहिजे. त्यावर वल्लरीचे गुंड म्हणत असतात, ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आमच्या परीने सगळं काही करतो. आणि लगेचच आता वल्लरीच्या गुंडांनी अर्णवला तुडवायला सुरुवात केलेली असते. अर्णव बोलत असतो, ए कोण आहात तुम्ही आणि अशा पद्धतीने मला बांधून का मारत आहात तुम्ही? कोणी दिले तुम्हाला माझ्या विरोधात पैसे? मी तुम्हाला त्याच्या 10 पट पैसे देतो, सोडा मला. त्यावर ती माणसं म्हणत असतात, गप्प बस रे, पैशांची लालच कोणाला दाखवतोस तू? आणि अशातच आता त्या माणसांनी अर्णवला तुडवायला सुरुवात केलेली असते. अर्णव एकटा आणि ते 5-5 जण असल्यामुळे अर्णववर ती भारी पडत असतात. इकडे आपण पाहतोय ईश्वरी स्वतःशी बोलत असते. अचानकपणे अर्णव सर कोणाला काहीच न सांगता कुठे निघून गेले. आणि अशातच आता ईश्वरी स्वतःशी बोलते, बराच वेळ झालाय, अजूनही अर्णव सरांचा काहीच कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, न त्यांनी फोन केला आहे. मला आता त्यांना फोन करणं गरजेचं आहे. आणि अशातच ईश्वरीने थेट अर्णवला फोन लावलेला असतो आणि अर्णवचा फोन एका ठिकाणी पडला असल्यामुळे अर्णवला तो रिसीव्ह करता येत नसतो. बराच वेळ वाजत असलेला फोन वल्लरीला त्या ठिकाणी दिसतो आणि वल्लरी तो फोन उचलते. तर तो फोन समोरून आलेल्या ईश्वरीचा आहे हे आता त्यावर आलेल्या नावावरून वल्लरीला समजतं आणि लगेचच वल्लरी फोन रिसीव्ह करते. आणि त्याच वेळेला ती ऐकत असते, ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर कुणीकडे आहात तुम्ही? किती वेळ झालाय, सांगून गेलात की लगेचच येतो, पण अजूनही आला नाहीत तुम्ही. इथे प्रॉपर्टीची ट्रान्सफर सगळी खोळंबली आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र वल्लरीला खूपच बरं वाटतं आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते, ही प्रॉपर्टी ट्रान्सफर होऊच शकत नाही, कारण या प्रॉपर्टीवर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे आणि येत्या काळामध्ये या प्रॉपर्टीची संपूर्ण मालकीण फक्त आणि फक्त मी असणार आहे. अशातच आता थेट वल्लरीच्या गुंडांनी वल्लरीला आवाज दिलेला असतो आणि वल्लरी लगेचच बोलत असते, मारा त्याला, आणखी मारा. आता हा आवाज नेमका ईश्वरीने ऐकलेला असतो आणि ईश्वरी एकदम अचंबित होते. लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, वल्लरी मामी. आणि तेवढ्यात वल्लरीने हे वाक्य ऐकलेलं असतं आणि वल्लरीला कळून चुकलेलं असतं की ईश्वरीने आपल्याला बहुतेक ओळखलं आहे, आता आपली काही खैर नाही. आणि अशातच आता वल्लरीने तटकन फोन कट केलेला असतो आणि तेवढ्यात ईश्वरी स्वतःशी बोलत असते, अर्णव सर कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहेत, मला आता त्यांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. आणि अशातच आता ईश्वरीने घरात वल्लरी मामी कुठे आहे हे शोध घ्यायला सुरुवात केली असता वल्लरी घरात कुठेच नाहीये हे जेव्हा ईश्वरीला समजतं, त्याच वेळेला ईश्वरीच्या मनात शंकेची पाल चुकते. आणि अशातच आता ईश्वरीने थेट घरातून बाहेर पाय ठेवलेला असतो आणि इकडे तिकडे ती शोधत नेमकी ही वल्लरी कुठे आहे याचा अंदाज घेतलेला असतो. त्याच वेळेला वल्लरी एका गोडाऊनमध्ये आहे आणि त्या गोडाऊनमध्ये जात तिथे ईश्वरीने काही गुंडांना पाहिलेलं असतं आणि मग दांडका घेत थेट अर्णवच्या वरती वार करणाऱ्या गुंडांना तुडवायला सुरुवात केलेली असते. एकटा अर्णव 5 जणांना झेपत नसला तरी ईश्वरीने त्या गुंडांना एक एक करून फटके द्यायला सुरुवात केलेली असते आणि एकेका गुंडाच्या ढोपरावर दांडक्याने फटके दिल्यामुळे ते गुंड खाली पडल्यावर पुन्हा उठू शकत नसतात. आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरी आपल्याला मदत करायला आली आहे हे जेव्हा अर्णवला दिसतं, त्यावेळेला अर्णवच्या अंगात 10 हत्तींचं बळ येतं आणि अर्णवही आता एक एक करून त्या गुंडांना तुडवू लागतो. मग ईश्वरी आणि अर्णव दोघेही मिळून थेट त्या गुंडांना पिटाळून लावतात
आणि शेवटी एक गुंड ईश्वरीच्या तावडीत सापडतो. ईश्वरीने अर्णवला म्हटलेलं असतं, अर्णव सर धरा याला आणि याच्याकडनं वधवून घ्या. नेमका तुमच्यावर अशा प्रकारचा हल्ला कुणी आणि का केलाय? त्यावर लगेचच आता तो गुंड म्हणत असतो, मला यातलं काही माहिती नाही. खरं तर या सगळ्या मागे कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्नही आम्ही करत नाही, नाहीतर आमचाही जीव धोक्यात आहे. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, जर तुम्हाला तुमचा जीव महत्वाचा वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता या सगळ्या प्रकरणामध्ये कोण आहे हे जर तू नाही सांगितलं ना तर तुला आम्ही या ठिकाणी मारून टाकू. हे वाक्य ऐकल्यावर तो गुंड घाबरतो आणि लगेचच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सांगून टाकतो, हो हो, या सगळ्या प्रकरणामध्ये राजेश शिर्के यांच्या घरातील ती वल्लरी मॅडम आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, काय वल्लरी मामी? त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, हो अर्णव सर, मला तर खूप आधीच कळालं होतं, पण तुम्हाला जर मी स्वतःहून सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. तुमच्या समोरच सगळं काही यायला हवं म्हणून मी आतापर्यंत गप्प होते. आता या गुंडाच्या तोंडातून ज्या वेळेला तुम्हाला वल्लरी मामीचं नाव लक्षात आलं असेल त्याच वेळेला तुमचं टाळकं सटकलं असेल. अर्णव म्हणत असतो, ईश्वरी माफ कर मला, मी तुझ्यावर संशय घेतला आणि अशातच आपण पाहतोय वल्लरीला सोडायचं नाही असं जेव्हा अर्णवने ईश्वरीला म्हटलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर मी तर तुमच्या बरोबरच आहे, नका काळजी करू, तुम्ही सांगा मला काय करायचं आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट अर्णवने ईश्वरीला जे काही सांगितलेलं असतं ते अगदी विचार करण्यासारखं असतं. अर्णव लगेचच म्हणत असतो, आता तर तू मला या सगळ्या प्रकरणातून वाचवलंस त्याबद्दल तर तुझे आभारच आहेत ईश्वरी. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर माझे आभार कुठे मानताय तुम्ही? चला लगेचच आपल्याला आता वल्लरी मामीला धडा शिकवायलाच हवा. आणि अशातच आता थेट अर्णव आणि ईश्वरीने कंबर कसलेली असते आणि त्या ठिकाणाहून दोघं बाहेर पडतात. वल्लरीने त्या दोघांनाही तिथून बाहेर पडताना पाहिलेलं असतं. वल्लरी स्वतःशी बोलत असते, वाट लागली माझी, आता काय करू मी? आता तर या दोघांना माझं नाव समजलं आहे, आता तर मी त्या घरात सुद्धा जाऊ शकत नाही आणि हे दोघं तर मला कुठूनही शोधून काढतील. आणि अशातच आता थेट वल्लरी ते शहर सोडण्याचा विचार करत असते. त्याच वेळेला अर्णवने त्याच्या ओळखीमध्ये असलेल्या काही लोकांना वल्लरीबद्दल सांगितलेलं असतं आणि वल्लरीला थेट पकडण्यासाठी सगळी फिल्डिंग लावलेली असते. वल्लरी आता थेट बस स्टँडवरून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी पळत असते. त्याच दरम्यान अर्णवची माणसं बस स्टँडवर थेट वल्लरीला पळताना बघतात आणि वल्लरीला धरतात. थेट अर्णवला फोन केलेला असतो की सर तुम्ही सांगितलेल्या बाईला आम्ही आता जेरबंद केलं आहे. तेवढ्यात आपण पाहतोय अर्णवने आता त्या बाईला म्हणजेच वल्लरीला थेट आपल्या बंगल्यावर आणण्यासाठी सांगताच वल्लरी चांगलीच थैमान घालत असते. पण शेवटी अर्णवच्या माणसांनी वल्लरीला धरून शेवटी राजेश शिर्केंच्या घरात आणलेलं असतं. अशातच आता घरात सगळ्यांसमोर वल्लरीचा चांगलाच पर्दाफाश होत असतो. वल्लरीला सगळे काही विचारतात, काय ग, का असं वागलीस तू? त्यावेळेला वल्लरी म्हणत असते, मी काही नाही केलंय. त्यावर ईश्वरीचं म्हणणं असतं, आता तरी खरं बोल, नाहीतर 12च्या भावात जाशील तू. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता वल्लरीचा नवरा संजय वल्लरीला म्हणत असतो, बघ शेवटची संधी देतो, काय तो विचार कर, काय ते खरं बोल, नाहीतर तुझी अवस्था अत्यंत बेकार होणार आहे. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो, तुम्ही कशाला मध्ये पडताय? त्यावर लगेचच आता अर्णवचा म्हणत असतो, कारण तू जे काही केलेस ना त्यामुळे माझ्या बहिणीला आत्महत्या करावी लागली, माझ्या भाऊजींना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता वल्लरीला थेट संजयने असं म्हटलेलं असतं, तुला असं आनंदाने जगताना बघून मला खूप त्रास होतोय. मला असं वाटतंय तुला देखील तेवढाच त्रास झाला पाहिजे जेवढा माझ्या बहिणीला आत्महत्या करताना झाला असेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्णव म्हणत असतो, मामा शांत हो, जास्त विचार करू नको. तुला जर असं वाटत असेल या बाईला योग्य ती शिक्षा व्हावी
तर भावनिक होऊ नको. हिला तर आपण साईटला घेऊन फटके देऊयाच. आणि अशातच आपण पाहतोय तिथे सुप्रियाला बोलवण्यात आलेलं असतं आणि सुप्रियाने समोर वल्लरीला पाहिलेलं असतं. वल्लरी सुप्रियाकडे तोंड करत नसते. त्याच वेळेला सुप्रिया म्हणत असते, काय ग, आता थोबाड त्या साईडला करतेस काय? काय वाटलं होतं तुला की तुला आम्ही शोधू शकत नाही? हा, 25 वर्षांपूर्वीची गोष्ट सहज लपली जाईल का? अगं, 25 वर्ष तू आम्हाला जो काही नाहक त्रास दिलायस ना, त्यासाठी तुला आता तर आम्ही कचऱ्यागत फटके देणार आहोत. आणि अशातच आता ईश्वरीने स्वतःच्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच वेळेला ईश्वरीला वल्लरी म्हणत असते, काय गे फटाकडी, तू का मध्ये पडतेस? या सगळ्यामध्ये तुझा काय आहे? त्यावर सुप्रियाने सनकन वल्लरीच्या कानाखाली दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, स्वतःला शाणी समजतेस का तू? हा, स्वतःला शाणी समजतेस का? मध्ये पडणार नाही ती, कारण तिच्याच आईला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. तिच्या नवऱ्याला देखील स्वतःच्या आईला मुकावं लागला आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता वल्लरीला थेट संजयने असं म्हटलेलं असतं, या पुढचं तुझं आयुष्य थेट तुरुंगात जाणार आहे. त्यामुळे काही चांगलं काम करायचं असेल तर खरं खरं सांग, हे सगळं तू का केलंस? त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, मी काही केलेलं नाहीये. आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते, आई, आता तुलाच काय ते करावं लागेल. आणि तेवढ्यात सुप्रियाने समोर येत वल्लरीच्या कानाखाली सटासट कानाखाली मारताच वल्लरी म्हणत असते, हो हो, हे सगळं मीच केलं. आणि अशातच आता वल्लरी पुढे बोलू लागते, या सगळ्या प्रॉपर्टीवर माझा आधीपासूनच डोळा होता. आणि त्यात अर्णवच्या वडिलांना जर मी योग्य वेळी येडं केलं तर ही प्रॉपर्टी माझ्या हातात येईल असं मला वाटत होतं. कारण माझा नवरा तर डल आहे, तो तर त्याच्या बहिणीच्या तालावरच नाचतो. मग उद्या जाऊन माझ्या हातात काहीच येणार नाही. म्हणून तर मी सगळा प्लॅन केला. अर्णवच्या वडिलांना बदनाम करून त्यांच्या कंपनीवर ताबा मिळवण्याचा माझा प्रयत्न होता. पण शेवटी त्यावेळी तसं काही मला करता आलं नाही. आणि आजही मी या प्रॉपर्टीवर लक्ष ठेवून आहे. त्यावर मात्र आता सुप्रियाने साटकन वल्लरीला आणखी एक कानाखाली दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, लाज वाटत नाही तुला? स्वतःच्या मेहनतीने काही करता येत नाही तुला? दुसऱ्याचं लुबाडण्यासाठी तू आधीपासूनच पुढे असतेस. अगं, अशी कशी लाजगी तू? त्यावर वल्लरीने सुप्रियाला असं म्हटलेलं असतं, जास्त शहाणपणा करू नको. आधीच मला 2 ते 3 कानाखाली मारले आहेस. आणखी कानाखाली मारण्यासाठी हात उचललास ना, तर लक्षात ठेव, माझं टाळकं सटकेल. त्यावर आपण पाहतोय वल्लरीने असं म्हणताच ईश्वरीने वल्लरीला 2 सणसणीत कानाखाली दिलेले असतात आणि असं म्हटलेलं असतं, हिम्मत कशी झाली तुझी माझ्या आईला असं म्हणायची? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुप्रियाने ईश्वरीला थांबवलेलं असतं आणि लगेचच आता सुप्रिया म्हणत असते, ईश्वरी, काही गोष्टी तुझ्या लक्षात येत नाहीयेत का? मगाशी प्रॉपर्टीची वाटणी चालली होती ना, ती वाटणी होऊ नये म्हणूनच या बाईने अर्णवला थेट अमुक ठिकाणी बोलून बांधून ठेवून फटके दिले होते. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, काय? वल्लरी मामी, आतापर्यंत तुला इतकं प्रेमाने मामी म्हटलं, पण आता वल्लरी म्हणावं असं वाटतंय. आणि अशातच आपण पाहतोय अंजली म्हणत असते, मला कोणत्याच प्रॉपर्टी मधला हिस्सा नकोय. अर्णव, हे सगळं तुझंच आहे. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, नाही ताई, या सगळ्यावर तुझा देखील तितकाच हक्क आहे. तेवढ्यात आपण पाहतोय राकेश पुढे येतो आणि म्हणत असतो, राणी सरकार, हे काय मध्येच? प्रॉपर्टीचे हिस्से होत आहेत ना, मग गप गुमान हिस्से होऊ दे. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, राजेशजी, असं काय करताय तुम्ही? या प्रॉपर्टीवर सर्वात आधी अधिकार अर्णवचा आहे, कारण तो तितक्या मेहनतीने या सगळ्या प्रॉपर्टीवर मेहनत करतो. आणि अशातच आपण पाहतोय अंजलीला राकेश आता दाबत असतो, प्लीज मध्ये काही बोलू नको, प्रॉपर्टीचे हिस्से होऊ दे. आणि अशातच आपण पाहतोय वल्लरीला शेवटी अर्णवने असं म्हटलेलं असतं, स्वतःला खूप शाणी समजतेस ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता यापुढे या घरात तुला स्थान नाही. त्यावर वल्लरी म्हणत असते, प्लीज असं काही करू नका. या वयात मी कुणीकडे जाऊ?
कोण ठेवणार आहे मला? त्यावर ईश्वरीने असं म्हटलेलं असतं, झक मार, स्वतःचा स्वतः बघ, स्वतःला खूप छानी समजतेस ना तू. आणि अशातच आता शेवटी ईश्वरीने वल्लरीला हाताला धरून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. वल्लरी म्हणत असते, प्लीज प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. माझा विचार करा, माझा नवऱ्याचा विचार करा, माझा पोराचा तरी विचार करा. त्यावर आकाश म्हणत असतो, मम्मा तुझा मुलगा मी असलो ना तरी आज मला त्याची लाज वाटते. आणि तू माझा विचार करावा अशी तू आई नाहीयेस. नको विचार करू तू माझा. खरंच मला तर लाज वाटते तुला आई म्हणताना. त्यावर लगेचच वल्लरी म्हणत असते, वा रे वा, माझ्या पोटचा पोरगा तू मला असं म्हणतोयस. काय दिवस आले देवा. त्यावर आकाश म्हणत असतो, आई हे सगळं तू स्वतःच्या खडगापायी करून घेतलंयस. आता तर या सगळ्या प्रकरणातून मला बाहेर काढ. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, उभ्या आयुष्यात पुन्हा कधी माझ्या समोर येऊ नको. त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाशला शेवटी अर्णव म्हणत असतो, काळजी करू नको आकाश, तू मी आहे तुझ्या बरोबर. तुला कधी कोणत्या गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. तुझी ही वल्लरी आई जरी जेलमध्ये गेली ना तरी हा तुझा मोठा भाऊ एनी टाइम तुझ्या बरोबर आहे. आकाशने हे ऐकल्यावर लगेचच अर्णवला मिठी मारलेली असते. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट आकाशचे वडील संजय म्हणत असतात, आकाश बाळा, अर्णव बरोबर बोलतोय. अर्णव सारखा भाऊ असताना तुला अशा नालायक बाईची, नालायक आईची गरजच नाहीये. आणि अशातच आता वल्लरीला सगळ्यांनी फटके देत पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? आज राजे शिर्के या घराण्यात जे काही घडलं त्यात वल्लरीला जी काही शिक्षा मिळाली ती शिक्षा योग्य आहे का? का याच्यापेक्षाही भयंकर आणि याच्यापेक्षाही खतरनाक शिक्षा राजे शिर्केंच्या घरात वल्लरीला मिळायला हवी होती? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.